माझे ग्रेट कोच आहेत मनोज गवळी सर. वाव, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. तर तुम्ही आता या फॅमिलीमध्ये नक्की तुमचं मुख्य कारण काय होतं? का बरं तुम्ही ही फॅमिली जॉईन केली? माझं कारण म्हणजे मी व्यायाम करतच होते. खरं मला कसं अ, जे प्रॉपर आता तुम्ही जे आहे ना फॅमिलीमध्ये तसं भेटत नव्हतं. जेव्हा मी सरांचा स्टेटस बघितला, तेव्हा मला एवढं बरं वाटलं, की मला असं म्हणजे एक फील झालं, की बाबा आपण या फॅमिलीमध्ये जर जॉइन झालो, तर आपलं पूर्ण म्हणजे जे बाकीचे काय-काय आपले जे काय म्हणतात त्रास आहेत, ते निघून जातील आणि फिटनेसमध्ये असल्यामुळं मला आत्ता कोणतेही त्रास नाहीये. फक्त जे किरकोळ होते, म्हणजे डोळ्याला जरासं ब्लर दिसणं, ते प्रॉपर व्यवस्थित झालं सर माझं. आणि मी अनुमान लावत बसले नाही सर, मी अनुभव घेतला. त्यामुळे मला इतकं सुंदर रिझल्ट आला ना सर, मला आत्ता मी जिना चढताना, उतरताना काही दुखत नाही सर माझं. वाव वाव, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे बघा, या फॅमिलीमध्ये फक्त वजन कमी करण्यासाठी व्यक्ती येत नाहीत किंवा तो सकस संतुलित आहार पण घेत नाहीत, ज्यांना वजनच कमी करायचंय. मॅडम आल्या होत्या, त्यांना फिटनेस मध्ये राहायचं होतं. ओके, फिटनेस मध्ये राहण्यासाठी सुद्धा तुमचा सकस संतुलित आहार तुमच्या पेशींवर काम करतो. हे कुठलं मेडिकल किंवा औषध नाहीये. आपल्या पेशींना लागणारे जीवनसत्व तुम्हाला या सकस संतुलित आहाराच्या माध्यमातून मिळतात. तर मॅडम मला एक सांगा, की या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी तुमचा जो काही वर्कआउटचा स्टॅमिना असेल, तुम्ही एक तास वर्कआउटचा स्टॅमिना होता का या फॅमिलीमध्ये येण्यापूर्वी? हो सर. ओके. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुमचं ज्यावेळेस तुम्ही सकस संतुलित आहार घेतला, त्याच्यानंतर तुमचं वर्कआउट करण्याची जी काही एनर्जी असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल दिसला का? खूप म्हणजे खूप सर. आता मी 1 तास वर्कआउट नॉन स्टॉप करू शकते सर. वाव, ग्रेट. आणि आणि एक सर सांगायचं होतं मला. हा. मला ना म्हणजे माझी आई एक्सपायर होऊन आता एक 20 दिवसच झाले आणि मला कसं थोडंसं कणकण आली होती आणि सर्दी पण झाली होती. तर जेव्हा मी न थकता हे दोन्ही चालू ठेवलेलं सर, त्यामुळे मी आता म्हणजे दवाखान्यातली गोळी सुद्धा घेतली नाही. माझं पूर्ण कमी झालं सर सर्दी आणि कणकण पण. वाव वाव, अमेझिंग अमेझिंग. म्हणजे बसले तुम्ही आणि त्यातून बाहेर पडले सर मी. येस 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 येस. बघा, म्हणजे मॅडमच्या घरामध्ये दुःखद घटना घडली होती, तरी सुद्धा मॅडमने प्रायोरिटी त्यांनी त्यांच्या सकस संतुलित आहारावर दिली आणि आपलं शरीर शुद्धीकरण काढा आहे तो त्यांनी प्रॉपर चालू ठेवला. त्यांनी तो बंद नाही केला. कारण की बघा, काही काही लोक खूप कॉन्शियस असतात, की बाबा आपल्याला काय घेतलं पाहिजे, आपल्या बॉडीमध्ये काय गेलं पाहिजे. काही काही लोकांचं कसं, घरामध्ये जर काही एखादी छोटी मोठी गोष्ट जर घडली तर ते थोडे डिस्टर्ब होतात आणि सगळं बंद करतात. मग त्यांची ती लाईफ पूर्णपणे डिसॉल्व्ह होऊन जाते. ओके, मग परत पूर्वीसारखे त्यांना डिसऑर्डर किंवा चॅलेंजेस येऊ शकतात. ग्रेट मॅडम, तुम्ही या दुःखाच्या एक प्रसंगातून सांगते बाहेर आलात. येस. सर, मी आता हे 20% वर्कआउट आणि 80% सकस संतुलित आहार आणि ग्रेट कोच मनोज गवळी यांच्यामुळे मी यातून खरंच आता पूर्ण फिटनेसमध्ये व्यवस्थित एकदम छान. थँक यू सर. येस येस, नक्कीच मॅडम. तुम्ही असंच या फॅमिलीमध्ये हॅप्पी, हेल्दी आणि तुमचं जे काही आता चेहऱ्यावरची स्माइल आहे खूप छान मॅडम. तुम्ही येस कॉन्शियस आहात तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या जे काही तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे. अमेझिंग अमेझिंग. मॅडमचा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे, व्यक्ती परत वेगवेगळा अनुभव येऊ शकतो. थँक्यू मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. येस. चलो.